तर आता हा माझा दुसरा प्रवास रिसॉर्ट हापूस आणि स्विमिंग पूलची या लोकांची मुलांची मज्जा बघू शकता तुम्ही. अरे माझा मोबाईल मध्ये आणि तुझा नंबर सेव्ह केलाय ना मी. आर्या, नणंदबाई, सई, इथे माझे मिस्टर आहेत, इथे आमची नणंदबाई, इथे आमचा बाबू आणि माझा लेक. हा नॉट अ बाबू, हा फोटोग्राफर आहे फक्त. आणि गाडीत बसले की ड्रायव्हर. सुंदर, अप्रतिम, खरंच खूप सुंदर. आणि आम्ही जो प्रवास करून आलो म्हणजे मगाशी ज्या आम्ही मंदिरात गेलो त्या मंदिरात आम्ही इथे आल्यानंतर त्यांच्या गाडीने आम्हाला त्यांनी तिथे सोडलं, तिथे दर्शन केलं, तिथून आम्ही आलो, रूमवर गेलो, चेंज केलं आणि आता आम्ही स्विमिंग पूलवर आलेलो आहोत. तर पूलवर थोडी अशी मज्जा करणार. त्याच्यानंतर आम्ही 1-2ला जेवण आहे, मग तिथे आम्ही जेवणार. जेवून झाल्याच्या नंतर पुढचा सुद्धा प्रवास आहे तोही बघायला भेटेल. तर मग खरंच आणि नक्की हापूसला भेट द्या. खूप छान आहे, खूप छान आहे, खरंच खूप छान आहे. सुंदर असं पूल आहे. आता आम्ही पूलमध्ये मजा करणार आहोत आणि पूलमधली मजा झाल्याच्या नंतर त्या साईडला जे तुम्ही बघू शकता इथे साऊंड आहे आणि हा जो साऊंड आहे ह्याला ब्लूटूथ कनेक्शन आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल कनेक्ट करून छान गाणी लावून. तिथे रेन डान्स आहे, हा रेन डान्स आहे, तुम्ही बघू शकता. त्यांनी मला सांगितलं की जेव्हा तुम्ही रेन डान्समध्ये जाल, तुम्हाला जेव्हा रेन डान्स करायचा असेल तर फक्त आम्हाला सांगा, तर आम्ही हे चालू करू. तर तुम्ही हा बघू शकता, हा आपल्याला रेन डान्स करण्यासाठी ची ही जागा आहे आणि खरंच अप्रतिम आहे आणि खूप सुंदर आहे. तर मी बोलते म्हणून नाही, तुम्ही माझा हा ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला कळेल की इकडे कसं आहे आणि हे वातावरण किती सुंदर आहे. तुम्ही हा ब्लॉग बघितल्यानंतर खरंच एकदा फेरी मारा, तुम्ही परत याल, परत याल, परत याल. हापूस. तर हापूस ॲग्रो तिथे मी तुम्हाला सांगितलं सकाळपासून आम्ही आलेलो आहोत 9 वाजल्यापासून. माझ्या नंदेचं घर जवळच आहे, आम्हाला हे 25 ते 20 मिनटावरच आहे. तर आम्ही सकाळी तिथून निघालो. घरात आम्ही लवकर उठलो, पण आम्ही 8:30ला घरातून निघालो आणि आम्ही परफेक्ट पोचलो. त्याच्यानंतर आम्ही जो पूर्ण प्रवास केला आहे तो तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तर त्याच्यानंतर आता मी हापूस ह्यांचे हापूस आंबे, हे त्यांची बाग आहे ही हापूस आंब्यांची. आता आंबे खाण्याची वेळ झालेली आहे आमची. तर आता आम्ही मस्त छान असा प्रवास केला आणि छान असं दर्शनही घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही स्विमिंगमध्ये छान मजा केली, रेन डान्स केला. आणि आता मी सगळ्या पोरांना बोलली की चला आता जर आपण आंब्यांची मजा घेऊया. तर मग आम्ही आलेलो आहोत हापूस आंबे खायला. तर या मग हापूस आंबा आम्ही खायला सुरुवात केलेली आहे. तर मग या तुम्ही हापूस आंबा खाण्यासाठी. खूप सुंदर हापूस आंबा तुम्ही बघू शकता. हा हापूस आंबा एवढा सुंदर आहे, अप्रतिम आहे. हा तुम्हाला विकतही घ्यायचा असेल तर आपल्याला काउंटरवरती विकतही आंबे भेटतील. आणि आता सध्या मी पडलेले जे हापूस आंबे आहेत त्यांची खायची मजा घेते. तर या मग
आपूस आंबा. आपूसची मजा आमची बारकी किती छान अशी घेते. तुम्ही बघू शकता आमची सईनी छान असा आंबा काढलेला आहे. ती आंब्याची खूप शौकीन आहे. आणि माझा लेक बघा कसे आंबे घेऊन उभा आहे. सगळ्यांना एक एक आंबा खायचा आहे. त्या लोक आंबा शोधतायत. तरी आम्हाला 5-6 आंबे भेटलेले आहेत. आता आम्ही ते मस्त छानपैकी खाणार आहोत. त्याची मजा घेणार आहोत. तर तुम्ही खरंच खूप सुंदर आहे आपूस. तर या तुम्ही आणि खरंच आपूसमध्ये खरंच या तुम्ही आणि याचा आनंद जो आहे तो खरंच इथे येऊन घ्या. आपूस हा आपूसच आहे. आणि ह्याचा जे आपूस जे नाव दिलं आहे खरंच हे आपूस नाव खरंच खूप 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 म्हणजे खूपच मोठं हे नाव. त्या आपूसला 4 वर्ष झालेले आहे. 4थं वर्ष चालू आहे. पण खरंच हा आपूस खूप छान आहे. तर खरंच माझा ब्लॉग जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की एन्जॉय करायला या. आणि हे क्षण जे आहेत हे नक्की तुम्ही त्याचा आवर्जून आनंद मज्जाही घ्या. माझा आत्तापर्यंत जो प्रवास होता तो फार सुंदर गेलेला आहे. 9 वाजल्यापासून तो आत्ता वाजलेले आहेत 11:30 पावणे 12. तो 9 वाजल्यापासून पावणे 12पर्यंत जी मी मज्जा केली आहे ती तुम्हाला पूर्ण बघायला भेटणार आहे. ह्याच्या पुढचीही मजा तुम्हाला बघायला भेटणार आहे. पण हा आपूस बाग आहे आणि हा एवढा सुंदर आहे. खरंच आपूस रिसॉर्ट खूप छान आहे. तर खरंच 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 आपूसमध्ये या. आपूस आपूस आपूस. तर आपूसमध्ये येऊन मी तर फार सारे आपूस आंबे खाल्लेले आहेत. आणि खरंच रत्नागिरीतला जो आपूस ॲग्रो आहे तो एवढा सुंदर आहे. तुम्ही बघू शकता. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आणि त्या आपूस आंब्याची छान आहे ना.
कैरीचं लोणचं, हे फणसाची भाजी आहे, वालाची भाजी, फणसाची भाजी, लाल माठ, कोशिंबीर, कैरीचं लोणचं, चपाती, ताक, वरण, आणि सुंदर अशी ही वेजची थाली. ताई कसं वाटतंय मग? खूप छान. ही थाळी बघूनच पोट भरते, मस्त वाटते. सुरमई, हिरवं लाल रस्सा, लाल रस्सा, हिरवा रस्सा, सुकं, जवळा, सलाड, भाकरी, सोनकढी आणि ही आपली नॉनव्हेजची थाळी. छान, अप्रतिम, सुंदर. हापूस आंब्याच्या मळ्यात आलेत आणि ही लोक बघा आंबे जमा करतायत. सगळे पडलेले आंबे खाऊ शकतात. आम्ही पडलेले आंबे जमा करतोय आणि ते खाणार आहोत. बघा बघा किती सुंदर. आम्ही बोटिंग करायला आलो. बाबू, ताई, हाय, अरे हाय बाय करा. हाय हाय गौरी. हाय गौरी. हाय. अशी छान अशी बोटिंग करणार आहोत आम्ही. प्रिन्स कसं वाटतंय? यू कर यू. खरंच खूप सुंदर. घरी जाता जाता केली आम्ही ही लास्टची मस्त छान अशी मज्जा. निसर्गाचा फुल आम्ही आनंद घेतला आणि बोटिंगमध्ये बसल्यावरती ते भाऊ होते, बेवड्यास मान नाही. त्यांनी छान अशा कविता सांगितल्या, छान असं आम्हाला सांगितलं. तुम्ही बघू शकता हा निसर्ग पूर्ण. तिथून आल्यानंतर आम्हाला छान असा गरम गरम चहा आणि बिस्किट भेटला. आम्ही त्याचाही स्वाद घेतला आणि छान वाटलं. तर हापूस ॲग्रोला नक्की तुम्ही या, कारण की मी तर येणार आहे माझ्या मैत्रिणीला घेऊन, म्हणून तुम्ही सुद्धा या. तर बाय. आम्ही आमचा प्रवास आजचा फार सुंदर असा झालेला आहे. तर आम्ही आता निघालेलो आहोत परत एकदा रत्नागिरीला माझ्या नंदेच्या घरी. तर मग हापूस नक्की या. हापूसला एक खरंच माझा ब्लॉग बघितल्यानंतर एक विजिट द्या. फार असा आनंद घेता येईल. तर चला मग भेटूया आपण हापूसला. तर आता मी निघाली आहे घरी जायला. तर चलो बाय. चला जायचं आहे आपल्याला आता परत आपल्या घरी. प्रवास फार सुंदर झालेला आहे.